जर तुम्ही कुणाच्या कामाचे राहिले नाही, जर तुमचे हातपाय चालत नसतील ना, तर तुमच्या बरोबरचे जे असतात ना, ते पण तुमचा कंटाळा करतात. म्हणून तब्येतीची खूप 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 काळजी घ्या. तसा आज पप्पा माझ्यावरती खूप चिडला, कारण मार्केटमध्ये एक 5 मिनटं चालल्यानंतर मला अजिबात चालता येत नव्हतं. रिक्षा बोलवून घेतली आणि मला घरी निघून यावं लागलं. बघा, जेव्हा आपण दुसऱ्यावरती डिपेंडेंट असतो ना, तेव्हा आपले इतक्या जवळचे म्हणजे 31 वर्ष आपला संसार असणारे पण आपल्यावर चिडतात. त्याला चीड ह्याची नव्हती आली की मला चालता येत नाही, त्याला ह्याची चीड आली होती पप्पाला की माझी परिस्थिती बघून त्याला वाईट वाटत होतं, खूप वाईट वाटत होतं त्याला. बघा, जर आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत ना, तर आपल्याला आपल्या फेवरेट दुकानात जाता येत नाही. साधं टिकली बो घेण्यासाठी पण आपल्याला कोणाची तरी मदत घेऊन आपल्या दुकानात जावं लागतं. तिथे आपल्याला टेबल मागून बसायला लागतं आणि मग आपण शॉपिंग करू शकतो. कुठेच जाता येत नाही आपल्याला. ट्रेनने तर प्रवास करणं लांबचंच. म्हणून मग आपली माणसं पण आपल्यावर चिडचिड करतात. आणि किती दिवस कोण आपल्यासाठी थांबणार आहे हो. मी खूप प्रयत्न करते माझे पाय बरे करण्यासाठी, पण मी काय करू, काहीच होत नाही. म्हणून तब्येतीची खूप खूप काळजी घ्या. माझ्यासारखी अवस्था करून घेऊ नका. डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे जिवंतपणे आपण नरक भोगत आहोत. तिथपर्यंत जर डायबिटीस असेल तर आतापासूनच स्वतःची काळजी घ्या. न्यूरोपॅथीचे पाय होईपर्यंत वाट बघू नका. पथ्य करा, गोड खायचं बंद करा. जेवढं लागतं तेवढंच खा. दुर्लक्ष करू नका. वेळेवरती ट्रीटमेंट घ्या. न्यूरोलॉजिस्टकडे जा. ऑर्थोपेडिककडे गेलं तरी चालेल, पण न्यूरोलॉजिस्टकडे जा आणि पायाचे चेकअप करून घेत जा. मी सगळ्या डायबिटीज, ज्यांना मोर देन 5 इयर्स डायबिटीस आहे, त्या सगळ्यांना मनापासून कळकळीची विनंती करते की तुम्ही तुमच्या पायाचं चेकअप करून घ्या. तुमचे पाय किती टक्के चालू आहेत हे ते तपासून सांगतात. तर तुम्ही तशी स्वतःची काळजी घ्या. डॉक्टरकडे जा. माझ्यासारखं आणखीन कुणाचं होऊ नये ना, ही विनंती आहे तुम्हाला. असं मला मनापासून वाटतं की कुणीही या त्रासात न जाऊ नये. दुखतं, असं भयंकर दुखतं ना की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही की किती दुखतं ते. प्रेग्नन्सीच्या कळा सोसवल्या, पण न्यूरोपॅथीचे पाय दुखणं परवडत नाही. तुम्हाला असं पिळवटून टाकतं ते. माहीत नाही आता 23 तारखेला माझ्या भाचीचं लग्न आहे, मला जाता येईल की नाही पुण्याला. प्लीज टेक केअर.